असेल. आता लेदरमध्ये IPL आहे, तसं टेनिसमध्ये ISPL आहे. तर लेदरमध्ये IPLला चेअर गर्ल असतात, ते भरपूर किस्से आहेत की इंटरनॅशनल प्लेअरच्या पाठी लागतात. तर ISPL मध्ये पण चेअर गर्ल असतात. तुझ्या कधी पाठी लागले का किंवा तसा काही किस्सा घडलाय का? ISPL मध्ये सिक्सर मारलं तर ऋषभ पंत सारखी उडी मारलं. स्पॉन्सर लोकांना 1 लाखाची जरी मॅच असेल तरी कमीत कमी 50,000 रुपये खर्च होतोय. तर त्याचा परिणाम पुढे येणाऱ्या व्यावसायिक क्रिकेटच्या म्हणजे ओपनच्या टुर्नामेंटला होईल का? म्हणजे मी 1 लाखाची फायनल होती आणि पनवेल उरणची मिस होते. 6 बॉल 15 पाहिजे होते आणि ती मॅच आली 2 बॉल 12 आणि ते मला 2 षटकार पडले, तेव्हा रडलेलो मी. आणि द गुड्डा जाधव शो साठी सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिला प्रश्न दोघांसाठी माझ्याकडून येतो, मग आपण शेअर करायला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पंकज जाधव साठी येतो. जर तुम्ही खेळत असता, मी खूप वेळा बघतो बॅटिंग करताना, बाळासाहेब क्रिकेट बघितलं असेल, बट एक गोष्ट मी बघितली ती म्हणजे तुम्ही खेळताना हे असं का करता? हे असं हा लुक काय? ऍक्च्युली आता ते कमी करतोय. आधी मी कुठे खेळायला जायचो तिथे टी शर्ट माझ्या साईजचे असायचे आणि मला ते फिट नाही व्हायचे, मग मला ते कम्फर्ट नसं वाटत. त्यामुळे मी ते पुढे मोठ्या करण्यासाठी घेत होतो, तर ती सवय लागली मला. ओके, या टाईपचे प्रश्न अपेक्षित तुमच्या सर्वांपासून आहे. योगेश पेडकर, तुमच्यापर्यंत वळतो. असं कधी झालंय का की म्हणजे वेस्ट साईड करून ट्रॅकची लेंथ ऑलरेडी डिसाईड असते की एखादी ट्रॅक पॅन्ट दिली आणि मग तिची वेस्ट दरवेळी अल्टर करावी लागते? मला माझी हाईट कमी असल्यामुळे कधीच साईजची झाली नाही. आता टुर्नामेंट जसं स्टँडर्ड वाढत गेला तसा पॅन्टचं साईज वगैरे ओके यायला लागलं आणि ब्रँड्स पण खूप चांगले चांगले मार्केट्समध्ये आले. त्याच्या आधी म्हणजे माझ्या हाईटची कधी पॅन्ट मिळालीच नाही आणि अल्टर करायला कधी वेळ नाही मिळाला, कारण एक टुर्नामेंट झाली की दुसरी खेळायला जायला लागायचं. त्यामुळे एवढा वेळ ना, जी असेल त्याच पॅन्टवर खेळायचं. ठीक आहे, ओके, थँक्यू. आता एवढ्या प्रश्न कोणाचे आतवरती करायचं, आपण प्रत्येकाकडे जाऊया. कोण पहिला? नारळ कोण फोडतोय? येस, सागर मोहन, प्लीज माहिती त्यांच्यापर्यंत जाऊया. माझा योगेशला प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही ISPL फायनल मारलीत तेव्हा तुमच्या भावना का होत्या? आम्ही जेव्हा पहिल्या वर्षी फायनलला गेलो होतो आणि फायनल हारलो होतो आणि त्याच वर्षी ठरवलं होतं की दुसऱ्या वर्षी आपण त्याच्यापेक्षा चांगलं करायचं. जेव्हा फायनल जिंकलं तेव्हा सगळ्यात मोठी स्पर्धा क्रिकेटमध्ये आतापर्यंत ISPLच आहे. त्यामुळे सगळ्यांचं स्वप्न असतं की ISPL खेळावं आणि त्याहून दुसरं स्वप्न असतं की जिंकावं. तर खूप साऱ्या प्लेयर्सला असं वाटतं की मी ISPL खेळावी, पण मी 2 वर्ष सलग खेळतोय त्यामुळे माझं विजन असतं की कुठल्याही टुर्नामेंट्सला मी जातो ती जिंकावी. मग तसं माझं एक विजन होता की मला ISPL जिंकायची आहे आणि खूप म्हणजे मजा केली. आम्ही जवळजवळ फायनल जिंकल्यावर 2 तास पार्टीच करत होतो, म्हणजे आमच्या ओनर्सने त्याची पार्टी ठेवली होती आणि खूप एन्जॉय केलं. आणि म्हणजे असं वाटलं की क्रिकेटमध्ये आपण सर्वोच्च स्थानी म्हणजे ती स्पर्धा आहे ती जिंकलोय आणि आता बस टेनिसमध्ये अजून खूप काही करण्यासारखं नाहीये, ती स्पर्धा जिंकायची होती. तुम्ही क्रिकेट करिअर मध्ये तुम्हाला जी एक इनिंग सांगायसाठी कोणती असेल? तशा खूप साऱ्या खेळू, पण मला ओपन क्रिकेटमध्ये ज्या इनिंग्स होतात ओपनच्या टीमबरोबर त्या खूप मेमोरेबल असतात आपल्या लाईफमध्ये. आणि मी साताऱ्याला ओपनची टुर्नामेंट होती, कॉलेजमध्ये शिकत होतो आणि त्यावेळी पंकजनेच मला फोन केला होता की रायगडची पूर्ण टीम तिथे आली होती आणि त्यांचे 10 प्लेअर झालेले, 11 प्लेअर नव्हतं. मग पंकजने सांगितलं सातारा इकडून प्लेअर बोलवण्यापेक्षा सांगलीमध्ये मी डिग्री करत होतो, तर सांगलीमध्ये आपल्याच एरियातला प्लेअर आहे जो शिकतोय त्याला बोलवा. मग पंकजचा मला फोन आला होता आणि तिथे गेलो होतो. तेव्हा मी 26 बॉलमध्ये 126 मारले होते आणि ती माझी एक मेमोरेबल आहे. आणि दुसरी म्हणजे जेव्हा 70 बिग बॅश नवीनच तयार झाली होती
पहिला सीझन होता तेव्हा मी 26 बॉलला 88 रन्स मारले होते. ती माझी लाईफ मधली मेमोरेबल आहे. कॉलेजमध्ये होता तुम्ही आणि दिसायला पण एकदम हिरो होती. गर्लफ्रेंड वगैरे अशी काही होतं पद्धत? म्हणजे मी जाणा मी काळा, मला माहिती आहे मी कोण आहे. मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न दोघांनाही मिळालेला. कॉलेजमध्ये काय असं म्हणजे की क्रिकेटपेक्षा ती प्रिय आहे किंवा तिच्यासाठी कधी क्रिकेट सोडला असं काय झालेलं का दोघांसाठी? असा प्लेअर तर कोण नसेल की गर्लफ्रेंड बी असेल माझ्या माहितीत तर नसेल. बाकी तुम्ही तुमचं सांगा. क्रिकेट माझा क्रिकेट पहिल्यापासून फर्स्ट आहे. गर्लफ्रेंड वगैरे ते नॉर्मल सगळ्या असतात आमच्याकडून आमच्या. आणि एवढी साताऱ्याला सांगितलं ते तो बाईकवरून आले होते. महाडवरून बाईकवर साताऱ्याला आलेला. त्याचा कॉलेज 2 दिवसांनी होता पण तो मॅचसाठी लवकर आलेला. एक नवीन प्लेअरला माहिती नाही सर कोणी पुढे जाताना काम दिला काय गर्लफ्रेंड होती ना माझी कॉलेजमध्ये. आणि आता आता लग्न झाले 2 मुलं. प्रत्येकालाच आपलं प्रेम मिळतं असं नाहीये. काही जण दगडावरती तो म्हणजे आंब्याच्या झाडावरती दगड मारतच राहतात, प्रयत्न करत राहतात. प्रत्येकाचाच दगड त्या आंब्याला लागतो आणि तो आंबा आपल्या हातात येतो असं नसतं. तर ते झालं. आणि एक गोष्ट मी भारी बोलला की म्हणजे हा प्रश्न तुमचा येईल पण मला असं वाटतं म्हणजे जुने प्लेअरवरती जास्त प्रेम का करतात. म्हणजे एक ठिकाणी ऐकलं होतं की जेवढे सुपरस्टार आहेत जे सगळे 30 क्रॉस करत चाललेले आहेत, पण जेवढे ते सुपरस्टार जे आता 30 क्रॉस झालेले आहेत ते सुपरस्टार जेव्हा आपल्याकडे यायचे ना तेव्हा जर मॅच हरले तर म्हणायचे आम्हाला पैसे पण नका देऊ. कोणाच्या घरी पण राहिलेले प्लेयर्स आहेत हे. मॅच हरल्यानंतर म्हणतात की आम्हाला ट्रॅव्हलिंग पण नका देऊ. असे प्लेयर्स म्हणून हे ग्रेट प्लेयर्स आहेत. ते ऑल 30 प्लेयर्सने ते कमवले. नेक्स्ट कोण आहे? ओके, तुम्ही जेव्हा सांगणार युनिट काय विचारणार त्यातलं हे गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. सो बॅग पण आहे, कॅप्स आहेत, टी शर्ट्स आहेत, शूज आहेत. तो चांगला विचार करायला वेळ येऊ होता. 2 प्रश्न विचारले मला तरी कळायचे. या प्लीज कोण आहे नेक्स्ट? पंकजी जाधव यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही रायगड जिल्ह्यातले एक मोठे खेळाडू आहात दोघे, योगेश असेल पंकज असेल, परंतु तुम्ही ज्यावेळेला रायगड प्रीमियर लीगची जेव्हा फायनल मारला तेव्हा तुमचा अनुभव कसा होता हे जरा आम्हाला ऐकायचंय. असं प्लॅटफॉर्म आहे की प्रत्येक प्लेअर खेळायचा. मी त्या वर्ष कॅप्टन होतो, मी क्वालिफाय पण नव्हतो. पण त्याला पण कारण आहेत की खूप प्लेअर आपले घ्या हे घ्या ते घ्या. पण एक वर्ष असं होतं की शेठने सांगितलं की तुला जे हवं ते कर, तुला कुठले प्लेअर योग्य वाटेल ते घे. आणि मी माझ्या यांनी प्लेअर घेतलेले आणि प्लेअर असे मोठे प्लेअर पण नव्हते. मी तर एक प्लेअर घेतलेला म्हणजे येणारे तो अनफिल्ड होता. मला तो बेसिक प्राईजवरच मिळाला, मला माहिती नव्हता अनफिल्ड आहे. मी तरी घेतलेला पण त्यांनी अशी बॅटिंग केली आणि आर्यन खारकर, सुमित म्हात्रे त्यांनी चांगलं वाटा केला आणि जिंकला. आम्ही एवढा दिवस केला की अलिबागमध्ये सुद्धा रॅली काढलेली म्हणजे असं काहीतरी खेळलो आपण लाईफमध्ये येऊन क्रिकेट. आणि आरपीएलचं आहे ना प्रत्येक वेळी जे आरपीएल जेव्हा ठिकाण होतं तेव्हा सगळीकडे जायचं आरपीएल. त्यामुळे मी कुठेही खेळायला जातो तुम्ही आरपीएल नाही जिंकणार, आरपीएल जिंकणार ते एक डोक्यात होतं. ते एक डोक्यात ठेवून मी खेळत होतो. ते चांगलं होत गेलं आणि ते फायनल जिंकलं असं. आणि महेंद्र स्वतः आलेले तिथे फायनलला, त्यामुळे तो एक वेगळा जोश होता, तो एक आनंद होता. योगेश दादा तुझ्यासाठी असेल, आता लेदरमध्ये IPL आहे, तसंच टेनिसमध्ये ISPL आहे. तर लेदरमध्ये IPLला चेअर गर्ल असतात, ते भरपूर किस्से आहेत की इंटरनॅशनल प्लेअरच्या पाठी लागतात. तर ISPL मध्ये पण चेअर गर्ल असतात. तुझ्या कधी पाठी लागल्या का किंवा तसा काही किस्सा घडलाय का? पहिली कॅप द्या मला आन्सर देऊ. कॅप देऊया तुमच्यावरच कॅप.
असं सांगितलं ना मला कळून. ओके, आता उत्तर म्हणजे शेर जे तुझं लक्ष कसं, तुझं लग्न झालेलं आहे ना? हे याचं बायकोला पाठवा कोणीतरी, म्हणजे गर्लफ्रेंडला पाठवा. येस प्लीज. खरं तर थोडे मोठे प्लेयर्स नाही आपण की इंटरनॅशनल प्लेयर एवढे की चेअर गर्ल्स मागे लागतील. आणि चेअर गर्ल्स तर चेअर गर्ल्स जे आहेत इथल्या जे ISPL ला असतात ते आउट ऑफ इंडिया मध्ये असतात. आणि ते ग्राउंड पासून बाउंड्री लाईन पासून वेगळा त्यांना एक स्टेज असतो, तिथे प्लेयर्स अलाउड नाहीत. खरं तर ISPL मध्ये सेम IPL ची फिलिंग येते, जिथे तुम्हाला कोणत्याच गोष्टी आउट ऑफ द बॉक्स जाऊन करता येत नाही. म्हणजे त्यांचं लक्ष असतं, जर तुम्हाला टॉयलेटला जरी जायचं असेल तरी मागे त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स असतात, किंवा तुम्ही वर जरी मान घालून तुम्ही ओळखीच्या माणसाला हात केला तरी तुम्हाला त्यांचे जे अँटी करप्शन वाले असतात ते तुम्हाला 10 प्रश्न विचारतात, का हात केलात का. त्यामुळे या गोष्टी ISPL मध्ये होत नाही. आणि आपण तेवढे मोठे नाही की चेअर मागे लागते. बट तुमच्यासाठी पहिले योगेश माहिती की गोव्यात असायची मध्ये लागलेले आहेत मोबाईलच्या मागे बघितले. तुमच्या मागे लागले, तुमची तर पर्सनॅलिटी पण मागे नाही लागले, पण मी जिथे जातो तिथे माझे लहान मुलं मागे लागले. ते रिअल फॅन्स आहेत, त्यांना आपण काय बोलू शकत. कर्नाटकला नसतं ना तो कोणती केला. पण मोस्टली मी भरपूर पहिले गोव्यात असतात, फॉरेनर पण असतात चेअर. आपण पण असतात इंडियन लागतात मागे प्लेअर लोकांच्या. पण बघितलं नाही मी लोकांच्या मागे लागले. एकाचं नाव सांगून हा विषय फोन पूर्ण नाव होतं, इनिशियल पहिलं नाव आणि त्याचं आडनावाचं इनिशियल असं. पहिले आता त्याला काही माहिती होतं त्याला ओरडणार नको. हा शो मला खूप लांब चालवायचंय आणि मला असं वाटत नाही की पहिल्या एपिसोडला काहीतरी बायको ती सांगते आणि मी आता तुझ्या कमेंट बॉक्स मध्ये येतील. पण रेंगावच आहे, पण महाराष्ट्रातला नंबर 1 मॅच मध्ये. अच्छा, MS धोनी सारखं काहीतरी मला आठवतंय. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. पंकज दादा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही व्यवसाय करायला खेळाडू झाले, परंतु मुरुडची स्पर्धा झाली होती भंडारवाडा येथे, आणि SP ची मोठी टीम होती, आणि नक्की तुम्ही त्या गोलंदाजाला अक्षरशः समोरचा फलंदाज घाबरायचे. 2006-7ची काहीतरी गोष्ट असेल ती. आणि तुम्ही 3 मध्ये 3 षटकार लगावले, आणि तिथून खरं तुम्ही सुरुवात झाली का करिअरची? बरोबर. योगेश बोलला तसा मलाही रायगड पोलीस टीम होती. कृष्णा पाटील, ऋषिकेश साखरकर, आणि मला तो इन्व्हाइट केलेला आपला राल्या पोलीस पण जिथे साठवते. आता लोकांना 40+ 2 फिक्स मारले. मला तो बाईकवर घेऊन गेला प्लेअर तेव्हा संदीप गावाडे बॉल होता ना, तेव्हा टॉपच्या बॉलर होता तो. म्हणजे त्याला तो मला गेले 2 4 3 रन असेल द्यायचा. मला माहिती नव्हतं, मी खूप लहान मागले मी त्याला. त्यापासून मला लोक ओळखायला लागले मुरुड मध्ये झाली. आणि चांगली माझी सुरुवात झाली. काही सपोर्ट रायगड पोलीस टीम मला त्यांनी छान दिले. ऍक्च्युअल मध्ये सुरुवात कधी झाली? म्हणजे मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्यामध्ये मी दाखवलं की बॉल बॉय होता, त्यानंतर तुमची सुरुवात झाली. पण अलिबाग मध्ये मॅटर फेमस कधी झाला? प्रत्येक क्रिकेटर आहे ते अंडर खेळून स्टार्ट झालेले आहेत. योगेश पण अंडर पण अंडर. मी अंडर खेळायला मोठी टीम होती मोरी त्यांच्यात मला असं म्हणजे एक रन निघलं असायचं. एक वर्ष मी आणि माझा मित्र अनिकेत खोत होता, की आम्ही एक मॅच पलटून खेळत. त्याला एकच प्ले निघत होती. आम्ही दोघांनी एवढी प्रॅक्टिस केली की पुढल्या वर्षी आम्ही ठरवायचो तू स्ट्राईक घेतोस का मी स्ट्राईक घेतोय. त्या वर्षी आम्ही अंडरम चालू केला तेव्हा 35 टुर्नामेंट झालेले,
त्यातले 31 एक नंबर मानले आम्ही. ते त्यापासून ती जर्नी स्टार्ट झाली, पण त्या लोकांनी पण खूप सपोर्ट केला मला मेटपाडा टीम पहिल्यापासून. आताही करतात, आताही गोविंदा करतात. तो बघितला असता तुम्ही लाईव्ह नेहमी जात मी गोविंदा. माझा प्रश्न योगेश पेणकर साठी पहिला आहे. योगेश पेणकरचा डाएट प्लॅन त्याची वाईफ डिसाईड करते असं कळलंय मला, हे कितपत खरं आहे? वाईट विचार काय वाईट करून दिले कारण 4 महिने जे पावसाळ्याच्या मध्ये मी डाएट करतो आणि त्यामध्ये ती म्हणजे घरची बायको बनवून दिली तेव्हा डाएट फॉलो होतो. कारण काय होतं कधी लोक राहिले की आपण नाही खाल्लं तर मग बायको पण बोलते मी पण नाही खात. ते फॉलो करण्यासाठी ती खूप मेहनत घेते आणि कधी कधी मी चीट पण करतो, त्यामुळे खूप आहे. डॉक्टर वाईफ ही डॉक्टर असण्याचा काय फायदा आहे का याच्यात? खूप आहे, कारण 7 वर्ष झाली मी अजून डॉक्टरकडे गेलो नाही. जेव्हा माझं लग्न व्हायच्या आधी मला ऍसिडिटीचा खूप त्रास होता, त्यामुळे खूप नेहमीच तिला सांगायचं मला ऍसिडिटी होते. तिने त्याच्या औषधं नाही दिली, ज्यामुळे होते ते बंद करायला लावलं आणि त्यामुळे मला खूप फायदा झाला. मोस्ट ऑफ आता खरोखर 7 वर्षांनी डॉक्टरकडे गेला. माझा प्रश्न पंकज जाधव साठी आहे. सूरज पाटील आणि पंकज जाधव यांच्या मैत्रीचे प्रचंड मोठे किस्से आहेत, तुम्हाला ते काय कोणत्या पद्धतीने शेअर करायला आवडतील? सूरज पाटील असा क्रिकेट आला की त्या क्रिकेट करतो तो जॉबला आहे चेंडूला, तो एवढा ड्राईव्ह करून येतो माझ्यासाठी. मॅच उद्या असेल तो अर्धा तास आधी पोहोचला, पण तो कधी लेट नव्हतो पोहोचला. आणि मी असा एक प्लेअर बघितला की तो त्याच्याकडून मॅच हारली, काही चुकी झाली, तो एवढा हार्ड होतो की त्याच्यामुळे सगळं असं छोटासा हे पण आहे. तो त्याच्याकडून मॅच हारले दोन्ही फायनल असतो काय असो, तो पैसे पण नाही घ्यायचा. एक बॉल 6 मारले सांग ना, सन्मान 6 बॉल 8 पाहिजे होते, 6 मॅच झाले. म्हणून सर्व बॅट्समॅन होता तो लागला रिलायन्स द्यायचा. पुढल्या वर्षी आम्ही गेलो मॅचला, त्यांनी अशा ठेवली सुरेशने की मी बॉलिंग करणार नाही, तो 50 होता त्याला एवढं टेन्शन मध्ये. पुढल्या वर्षी ते बघून सुरेश काय बोलला मी बॉलिंगच करणार नाही, तर टीम पण मेन ओरडतो. आणि ती टुर्नामेंट आम्ही फायनल आली पण त्यांनी एकही ओव्हर नाही आली दुसऱ्या वर्षी. आणि तो एवढा खूप जाणार माणसा काय सांगतो माणसाला साजिद भाई सुरेश पाटील अलिबाग तर एक मोठा खेळाडू आहे. मी बोलून त्या क्रिकेट वेळा कोणत नाही, तो किती ट्रॅव्हल करून यायचं काय यायचं. आणि माझ्यासाठी तर तो खूप काही केलंय माझ्यासाठी. मी तुम्हाला बोललो ना, तो पैसा नाही घ्यायचा. एक वर्ष तर त्यांनी माझ्या घरी कॉल केला, आम्ही सकाळी लवकर निघायचो, बाईकवरती जायचो. मी नेहमी सर्वात खुशीला मला घ्यायला यायच्यासाठी बाईक. त्यांनी फोन केला, हॅलो सूरज बोलतो, माझ्या म्हणून बाप बोलते, मी त्याचा बाप बोलते खरोखर नाही, मी त्याचे खरोखर वागून बोलतोय. अच्छा काय ठीक आहे. आणि 1 बॉल 6 मारला ना, त्यावेळी गाणं आलं होतं मैं सुपर में सलमान का पॅच. आता शिकवायचा पुढच्या वर्षी आला सगळ्या तुम्हाला दोघांसाठी आणि पूर्ण व्हायसाठी माझा प्रश्न आहे
कधी मॅच हारलो म्हणून कोणी रडलंय का? हात वर्गात कधी असं झालं की मॅच हारलो आम्ही आणि त्यामुळे मी रडलोय? हा, आम्ही सुप्रीमला हारलो होतो जेव्हा आमची US इंडियन्स सोबत मॅच होती. त्यावेळेला आम्ही ती मॅच सुपर ओव्हर झाली होती. म्हणजे काय झाली होती मॅच आणि सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरला पण इंग्लंडने आम्ही हारलो होतो. त्यावेळी डिंगडाऊनचं स्वप्न होतं खूप वर्ष. मी जॉईन व्हायच्या आधीपासून सुप्रीमला आम्ही फायनलला जाऊन हारलो होतो 2-3 वेळा, पण फायनल कधी मागे नव्हती. आणि ती मॅच आमची क्वालिफाईंगची होती आणि ती आम्ही म्हणजे मी मारला होता बॉल, पण प्लेयर्सनी चांगली डायव्ह मारून तो आतमध्ये टाकला होता आणि ती आम्ही मॅच हारलो होतो. त्यावेळी आमच्या टीम मधला प्रत्येक प्लेयर थोडा म्हणजे असं मक्षी रडत नव्हता, पण ते डोळ्यात सगळ्यांच्या पाणी येतं. तुम्ही? मी 1-2 वर्ष रडलो म्हणजे झोपलेलो मी हळू. क्वालिफायची मॅच होती, जगे होते मला वाटतं आमदारकीला 6 बॉल 30 पाहिजे होते समोरसाठी का, ती मी मॅच हारलोय. आणि आम्ही दोघे पण मी आणि वर्ष रँकिंगला होतो. आम्ही 2 मॅच खेळून 100 रन घेतले. आम्ही 117 रन गेले 5 मॅच. त्यामुळे आम्हाला ते खूप हार्ड झाले. अजून कोण असं रडलंय? माझ्या स्पॉन्सर वगैरे पण नाही मग रडला बाळासाहेब? असं कधी वाटलं ना की अरे सांगितलं अरे ही मॅच ऐकायला आवडेल? 2015ला 1 लाखाची फायनल होती आणि पनवेल उरणची मिस होते. 6 बॉल 15 पाहिजे होते आणि ती मॅच आली 2 बॉल 12 आणि ते मला 2 षटकार पडलेले, त्यावर रडलेलो मी. हा, ती आम्ही त्यावेळी असं झालेलं की आम्हाला वाटलं की अरे असं कसं होतं की 4 बॉल परफेक्ट पडले होते आणि नंतर मग ते 4 बॉल 3च घेतले, त्यातल्या 2 बाईज होत्या. माझा प्रश्न योग्यतासाठी आहे. जो महाडला आपला जो ग्राउंड आहे चांदे ग्राउंड, तिथं तुझी मॅच झालेली, रील भरपूर व्हायरल झालेली, ती बॅट तू आपटलेली सिग्नेचर बॅट, तेव्हाचा तो किस्सा, तो ग्राउंडवरचा जो माहोल होता आणि त्या ग्राउंड बद्दल तू काय बोलशील आणि तो म्हणजे नक्की काय घडलेल्या, त्या गोष्टी काय झालेल्या? तिथे मी गेल्या वर्षी मॅच मध्ये सेम टुर्नामेंट होती आणि गेल्या वर्षी मी आउट झाल्यावर आमच्या टीमने 40 रन्सच केले होत्या. आम्ही 1 नंबर म्हणजे जिंकण्याचा कंटेंडर होतो मेन आणि मी त्याच ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो. आणि फायनलला झालं होतं असं की सगळे प्लेयर्स आमच्या आउट झाले होते. सगळ्यांना वाटलं की आता आम्ही हरू म्हणून आणि सगळा क्राऊड पण अगेन्स्ट होता की त्यांना वाटत होतं आम्ही हरू आणि जे ऑर्गनायझर होते त्यांना पण असं वाटत होतं की आम्ही हरू. डिसिजन पण थोडे आमच्या अपोजिट जात होते. त्यामुळे ते मी बॅटिंग करून रन जिंकलो आणि ते मला फ्रिक्वेंटली आलं, असं मी काही ठरवलं नव्हतं, पण मॅच जिंकल्यावर असं आपण काहीतरी करून दाखवलं असं त्या भावनेने मी ते केलं. मला असं वाटतं मूवीला आपण म्हणून ती जी ऍक्शन असते कांता ऍक्शन करतो, कांतावरून ही ऍक्शन आली होती आणि कांता ही ऍक्शन का करतो? कारण तो कांताला म्हणतो की हा जंगल किंवा हा ही जागा आहे ना, या जागेचा मी राजा आहे आणि कांताला ती ऍक्शन केली आणि ती ऍक्शन बिझनेसमध्ये आपल्यासमोर बोलत पाहिजे, भावनिक बोलत पाहिजे. बट मी खूप मी ऍज अ कॉम्युनिकेटर पण मला कोण यायचे किंवा ऍज अ कॉम्युनिकेटर किंवा मी बसलेलो असताना आम्हाला कोण यायचे दुसऱ्याला की याची विकेटसाठी पैसे लावा. खूप वेळा झाले, तुम्हाला खेळणार तुम्ही पण आलेला असेल किंवा एखादा मला स्टोरी सांगावी आवडते, नाव नाही घेतला त्या व्यक्तीचा, तो व्यक्ती आहे तुम्ही बोलता तो, मी जेव्हा स्टार्टिंगला कॉमेंट आणि तो मला फोन करून सांगायचं की त्याची विकेट काढण्यासाठी मला एवढे पैसे एवढे पैसे विकेट काय करायचे आहे. तो माणूस विचार करायचा की याचा करिअर काय, हा अजून 2-3 वर्ष खेळायला हा रिटायरमेंटच्या मध्ये आहे आणि त्याला तो फक्त याला ट्रोल करायचा आणि आज वाढलेला सगळ्यात पहिला स्टेटस तो मला घ्यायचा राहतो. योगेशला माहिती आठवतात आम्ही जवळजवळ 17-18 वर्ष खेळतो. मी 10 वर्षापूर्वी त्याला बोललेलो, तुला हे सगळे जे लोक विरोध करतायत ना, सगळी नावं ठेवतात, त्याच्यात काही लक्ष देऊ नको, हे तुला सरकारला बोलून दिले 1 दिवस मध्ये. मला योगेशने सांगितलं होतं माझ्या तू बोललेला चालवते का तुला, आणि योगेश सांगत महाड बोलल्यावर ते कुठेही गेल्यानंतर योगेशची असं हो का म्हणजे महाडचा योगेश.
महाडचा योग्य पण रोगा स्टार्ट आणि त्याच्यामुळे अभिमान आली जेव्हा उड्या शो झाला तेव्हा म्हटलं की रोहित आता बोलतो मी एका कोणाला इथे आपला उडण जास्त आणू शकला महाराज येतो एक नाणं उठून याचा शेजारी होता इथला प्रवायाचा अरे हा महाराजा उडला घाले सांग ना आपण नॉलेजला असं फवारी चांगलं नाही फुगावर बसतो फुगावर नाही ते नाण्यावर अरे हा मला नव्हतं माहिती नंतर मला सांगितलं की मी माझा जन्म घेतला आधी जेव्हा आता तहसीलदार ऑफिस आहे ना तिथे आधी पाईप्स असते आणि तिथेच ग्राउंड होतं नाही सगळं हसले त्यांना कळलं sparring partner, so college partner, business partner, school partner. कुठला partner गावातल्या सगळ्यांचे पार्टनर असतात ते आता कळले आले म्हणून तर त्याच्या आधी होते सगळ्यांचे पार्टनर. हा सगळी अरे चालू आहे माझ्यासोबत अजून पण असतं अरे नाही सोबत सोबत काय तू काय त्याचा अरे आपला पिढी तो आपण मुद्दा करू शकतो. अजून काय कोणाकडून काय येस आणि नाव काय आलं प्रणित मोरे. प्रणित मोरे ओके. माझा एक छोटासा प्रश्न आहे योगेश दादा तुझा लहानापासून ते आता इथपर्यंतचा प्रवास कसा केलास तू? पहिले एसी होती नंतर मग केली तो पाणी होत आला प्रवास कसा होता प्रश्न आहे. पहिले माझा जन्म अमरावती आहे आणि आई बाबा मी रॉयलच राहिलो. बाबांची पेपरची कंपनी होती इथे ती बंद पडली म्हणून बाबा महाडला जॉबला गेले. मी 4थी पर्यंत इथेच शिक्षण केलं माझं आणि तेव्हाच मी अंडरग्राऊंड म्हणजे जिथे मुलातले प्लेयर सगळे खेळायचे त्यांच्या मागे मी बॉल आणायला असायचो आणि मग त्यांची सगळे आऊट झाल्यावर मला बॅटिंग मिळायची. तेव्हा कळायची त्यांना की आपण चांगली खेळतोय चांगलं खेळतोय. पण तोपर्यंत माझं क्रिकेट एवढं माझ्या ह्याच्यात नव्हतं. मी शैक्षणिक ह्याच्यात जास्त होतो. मी 7वी-8वी पर्यंत फर्स्ट रँक मध्येच यायचो स्कूलमध्ये. नंतर थोडं वेगळे पार्ट्स यायला लागले लाईफमध्ये मग पर्सेंटेज कमी झाले आणि त्यानंतर मग महाडला मी जेव्हा गेलो तेव्हा अंडरग्राऊंड ही कन्सेप्ट मला रोह्यामध्ये माहित नव्हती. रोह्यामध्ये मस्त कमीच अंडरग्राऊंड खेळला जायचा आधी आता वाढला असेल पण महाडला गेल्यावर अंडरग्राऊंड हा एक क्रिकेट असतो हे मला कळलं. त्यात सर्कलचं क्रिकेट असतं ते पण महाडलाच कळलं. मग तेव्हा मी आमची जी मोठी टीम होती आमच्याच मी ज्या एरियामध्ये राहतो त्यांनी ऑर्गनाईज केली होती टुर्नामेंट. मग तिथे असा कन्सेप्ट होता आधी की ऑर्गनाईज केलेल्या टीमच्या 7-8 टीम असायच्या गड. मग मी ते 6व्या-7व्या टीम मध्ये होतो लहान मुलगा म्हणून आणि आमची मॅच अशीच चांगल्या टीम बरोबर लागली होती. मग मी चांगल्या बॉलरला 4-5 बाउंड्री मारले होते एक ओव्हरला. तिथपासून मग त्या टीम नंतर मला वरती घेतलं. मग अंडरग्राऊंड चांगला खेळायला लागलो मी आणि चांगला खेळता एकदमच चांगला खेळायला लागलो अंडरग्राऊंड. आणि अंडरग्राऊंड खेळताना मी कॉलेजला गेलो डिप्लोमाला गेलो. आमच्या इथलाच एक संदीप गुजर म्हणून माझ्या एरिया प्लेयर्स होता. बोला किती वर्ष अंडरग्राऊंड खेळणार तू ओव्हरऑल पण खेळ. एवढे मोठे ओव्हरऑलचे 6 कोण मारेल. मी लहान होतो 6 कसे लागले माझे. बोला हे तर खेळायला मग ओव्हरऑल खेळायला गेलो. ओव्हरऑल खेळताना प्रॅक्टिस करायला गेलो तर जे प्रोफेशनल आधी खेळायचे चांगले आधी तर मी हाफ पॅन्ट आणि चप्पलवर जायचो. ते बाकीचे लोक शूज वगैरे ट्रॅक पॅन्ट घालून यायचे. मग मी त्यांना पण 6 वगैरे मारले ग्राउंडवर चांदी ग्राउंडवरच. मग तसं करता ओरम मध्ये आलो. ओरम मध्ये आल्यावर मग खूप साऱ्या टीम्स आल्या आमच्या इथे आली. मग कोलाडची टीम आली त्यात सचिन अमृतकर वगैरे लोक सगळे असायचे ते यायला लागले. मग त्यांनी मला बघितलं. मग सचिन अमृतकरनी मला खेळायला ये लता मनोहरकर बोलते तू खेळायला ये त्यांच्यात खेळायला गेलो. आणि स्टार्टला मी आधी म्हणजे घुसून क्रिकेट काय खेळतात हे मला माहितीच नव्हतं कारण संध्याकाळी 7 वाजले की मी घरात असायचो. त्यामुळे नाईटच्या टुर्नामेंट मला महाडला व्हायच्या ते बघायला जायचं मला मिळायचं नाही. तिथे मुंबईचे वगैरे प्लेयर्स यायचे. मग मी एक लेदर टाईप माझा स्टान्स होता. मग सचिन अमृतकरनी मला सांगितलं की मुंबईचे प्लेयर्स कसे खेळतात घुसून कसे खेळतात टर्न बॉलिंग कशी खेळायची
त्यासाठी तुला ते घुसून खेळावंच लागतं. मग मी घुसून खेळायला लागलो आणि मग वरून चांगला, देवाची कृपा, वरून चांगला खेळायला लागलो. खेळता खेळता पालीला टुर्नामेंट होते, पालीला डिंगडॉंगची टीम आली. मी 3-4 वेळा जवळ गेलो पण कधी हरू शकलो नाही डिंगडॉंगच्या टीमला. मग प्रत्येक ठिकाणी डिंगडॉंगची टीम मिळायची, मी चांगला परफॉर्मन्स करायचो पण मी कधी हरू शकलो नाही. मग त्यांनी असं करता करता मग डीके पुणे म्हणून टीम होती, मग त्यांनी मला घेतलं खेळायला. आणि मग डीके पुणे बंद झाल्यावर आमच्या टीम मध्ये जय नाझरे म्हणून प्लेयर होता. जय नाझरे जॉबला जायचं पण त्याच्या संध्याकाळी 4ला जॉब असायचा. मग तो बंद झाल्यावर त्याच्या जागी मला घेतलं आणि जवळजवळ 1.5 वर्ष मी टीमच्या बाहेरच होतो. मी फक्त मॅच बघायला जायचो, टीम जिंकली की वाटणी घ्यायचो, घरी यायचो, बाईकवर जायचो. आणि मग 1.5 वर्षानंतर मला चान्स भेटला आणि मग 1.5 वर्षानंतर चान्स भेटल्यावर मी परफॉर्म केला टीम मध्ये आणि मग पुढे मला कॅप्टनशिप मिळाली आणि मग बाकीचा करिअर टुर्नामेंट खेळून जिंकतोय. आणि असं झालंय की हा सीझन मी टच मध्ये आहे तर मग पुढचा सीझन पासून मला कोण आन्सर नाही करावं, असं हल्लीचं क्रिकेट झालंय. सेम अजून कोणाचं काही बंटी दादा? सुधागड पालीमध्ये एक टुर्नामेंट होती, एसपी विरुद्ध डिंगडॉंग असा स्पर्धा होती आणि विजय पावले मला असं वाटतं त्यावेळेला एसपी मधून गोलंदाज म्हणून खेळायला होता. तेव्हा मी प्रत्यक्षात तिथे होतो, परंतु तिथे विजय पावलेला संधी मिळायला नव्हती आणि त्यावेळेला मला असं डिंगडॉंग संघाने त्याला घेतला आणि 6 बॉलमध्ये काहीतरी 30 की 31 रन हवा होत्या. त्यावेळेचा किस्सा काय होता तुझ्या कॅप्टन्सी मधला, असा माझा योगेशला एक प्रश्न आहे. यावेळी विजय पावले आज नवसला होता. यावेळी विजय पावलेने इंग्रज बॉलर होता, 30 रन मारले. त्यावेळी अफजल भाई आमचे कॅप्टन होते, मी नवीन होतो टीम मध्ये. बुमरो आणि त्यावेळी ना ओंकार आणि कृष्णा सातपुते या दोघांची रायवली चालू होती की ते कृष्णाला आम्ही आउटच करतो, हे करतो ते. त्याने एसपी मध्ये आम्हाला खूप रन्स मारले होते आणि त्यावेळी पहिला बॉल सँडीने डॉट काढला कृष्णाला आणि पुढच्या 5 बॉलमध्ये कृष्णाने 5-6 मारले त्याला आणि ती मॅच आम्ही जिंकत होतो 1 साईड. नंतर आमच्या विकेट पर्यंत भावेश पवारने बॉलिंग टाकली होती, 2 ओव्हरला 5 विकेट काढल्या होत्या. ती मॅच 6 बॉल 21 आली होती. मला वाटलं की आता झालं, हारलोच आहे, सगळे कस्टमर आमचे आउट झाले. आणि विजय पावले ऍज अ बॉलर होता पण इंग्रजने 1-2 नो टाकले आणि विजय पावलेने 5-6 मारले. त्यामुळे माझ्या म्हणजे मी आता जवळजवळ 17-18 वर्ष खेळतोय, 15-16 वर्ष डिंगडॉंगच्या टीम सोबत मी संलग्न आहे. मी अजूनपर्यंतच्या इतिहासात डिंगडॉंगच्या कुठल्या प्लेअरला टी शर्ट काढताना बघितलं नाही, बाकीच्या कोणी बघितलंच नसेल. पण एक कल्चर आहे तो डिंगडॉंगचा की टी शर्ट वगैरे काढायचे नाही. फक्त त्याच मॅचला प्लेन्स लोकांनी टी शर्ट काढले होते, तो अपवाद वगळला. अजून डिंगडॉंगच्या प्लेअरने कधी टी शर्ट कोणासमोर काढले नाही. खूप साऱ्या प्लेन्स लोकांनी टी शर्ट काढले, आम्हाला हारलं, पण आम्ही तिथपासून कधी काढले नाही. त्यावेळेचा जो विजय पावलेचा दिवस होता हा डिंगडॉंग मधला पहिलाच दिवस होता की याच्या अगोदर कधी तो डिंगडॉंग मधून खेळला होता? विजय पावले अपोजिट येऊन खेळायला, डिंगडॉंग मध्ये खेळला होता. त्याचा पहिलीच टुर्नामेंट होती आणि ती त्यासाठी खूप मेमोरेबल होती आणि सगळ्यांनी स्टेटस ठेवली होती. ती इम्पॉसिबल मॅच होती कारण प्रोफेशनल क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ 6 बॉल 31 वगैरे कोणता बॉलर देत नाही बॉल आणि त्यांनी ते अशक्य असं शक्य केलेलं. त्यामुळे सगळ्यांनी त्याचे स्टेटस पण ठेवले होते आणि विजय पावले पासून ऍज अ ऑलराऊंडर म्हणून ओळखायला लागला. ओके बस एक म्हणजे असंच माहिती आलं, एक डेअर करूया नवा डेअर म्हणजे सिम्पल डेअर. तुम्ही नाही पंकज माझ्या विजय पावलेला फोन लागेल, फोन स्पीकरवर ठेवायचा आणि पंकज एवढं बोलायचं की विजय ऐक, परत कधी जर बॉलिंगला माझ्यासमोर येऊ नको, आलास ना तर जाम मारेल तुला, आलास तर जाम मारेल तुला. सिम्पल लाव आणि स्पीकरवर असं माईकवरती कळूया मजा घ्यायला फोन ठेवायचा आणि फोन ठेवायचा. हा प्रॉब्लेम विजयचा एक आहे की तो फोन कर, हा फोन नाही कधी उचलत. दुसरा कोणता बॉलर असं विजयने इंग्लंडला जाण्याची संधी गमवली फोन न उघडण्याचा.
आहे का तुम्हाला विजय झालेला विजय ना हा 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 जेव्हा आपण हारलेलो इंडिया टीम आपली मी गायत बोलत होतो. असा एखादा किस्सा जो विजय रिलेटेड किंवा असा याच रिलेटेड की प्लेअर असं नाही एक आळशी प्लेअर तुमच्या टीम मधला मला विषय असा प्लेअर जो त्याला टाईट वाईट माहितीच नाही फक्त खातच असतो. मी आणि निधे पण विजयचा विषय झालाय. विजय असा प्लेअर आहे की मी त्याला काय एवढा म्हणजे साफ माणूस आहे एकदम कधी कोणाला वाईट न बोलणार असा एका प्लेअर टेनिस क्रिकेट मध्ये बघितलं मी विजय पवार. खाण्यावरून सांगतो 2 प्लेयर यांनी सांगितले मांडे आणि नितीन माडगूळ. नितीन माडगूळचा किस्सा असा आहे जेव्हा त्याच्या वाईफचा फोन येतो तर त्याच्या लँग्वेज मध्ये बोललो. त्याच्या वाईफचा पहिला क्वेश्चन असतो खाल्लं का आणि त्याच्या मोबाईल मध्ये जे आपले अलार्म असतात कधी खाल्लं काय नाही काय ना घ्या लँग्वेज मध्ये खायला घ्या आणि खाल्लं का पहिला क्वेश्चन हा असतो खाल्लं का. आणि जेव्हा त्याच्या मोबाईल मध्ये वॉच मध्ये जे अलार्मचे आपले असतात टीव्ही नोटिफिकेशन हे कॅशिओचा वॉच ठीक ठीक हा ठीक ठीक. तर आता मुलं त्याला अशी चिडत आली की बाबा अलार्म जरा खाऊन घे म्हणजे एवढं खाण्याचं शौकीन आहे तो. असं कधी झालंय का की तुम्ही एखाद्या हॉटेलला तुम्हाला जेवायला एका स्पॉन्सरने दिलंय आणि त्याचं बिल तुम्हीच बघून आले बापरे ह्याला एवढा बिल भरायला लागेल की स्पॉन्सर असं थोडं माइंड वगैरे यार स्पॉन्सर आम्ही पार्टी चालवली आमची 5-6 जणांची बाकी लोक जेवत होते तेव्हा आम्ही बिल बघितलं 40,000च्या वरती झालेलं. किती जण होते? टीम होती आणि आम्ही जेवण होत नाहीये बिल झालं 40,000. टीमचं बिल कोणतेही जेव्हा असू मिनिमम 15,000 तरी होतं जेव्हा. अरे हे डायपर बाळा मावळ्यांना विचारा ते बिल चालवते वस्तू बिल आहेत अहो सगळ्याला असा प्रत्येकात दोन देते त्यांना तो उपाशी कोणताही टेनिस प्लेअर मॅच चालवत असताना ऍड करू शकत नाही. त्याचं रिझन आहे की तुमची मॅच कधी 4 वाजता संपते 5 वाजता संपते 5 वाजता जे येते ते खावं लागतं. काही लोकांना असं वाटतं की मोठा प्लेअर आहे हे खात असेल ते असेल काय नाही सगळे ज्या गरजेला जे भेटत तेच खा. काय नयन आहे नयन अरे नयन आहे सगळे एकदम आहे यस येऊ द्या कोणा दोघांना पण प्रश्न विचारायचा आहे की आता जो व्यावसायिक क्रिकेटर जे तुम्ही खेळताय आणि जो चालू आहे स्पॉन्सर लोकांना 1 लाखाची जरी मॅच असेल तरी कमीत कमी 50,000 रुपये खर्च होतोय. तर त्याचा परिणाम पुढे येणाऱ्या व्यावसायिक क्रिकेटच्या म्हणजे ओपनच्या टुर्नामेंटला होईल का? म्हणजे मी बालाशेठला पण हे विचारतोय की तुम्हाला हे पुढे चालू राहू शकताय का तुम्ही ठेवू शकताय का की मध्येच कुठेतरी खर्चाचा परिणाम जास्त झाल्यामुळे मॅच टीम आणणं बंद होईल वगैरे वगैरे असं काय? पण प्रोफेशनल क्रिकेट बोलतो ना ते पैसा काढणं नाही प्रोफेशनल राहणार. प्रोफेशन म्हणजे काय त्या एखाद्या गोष्टीतून आपल्याला इन्कम होतं किंवा काही होतं त्याला आपण प्रोफेशन बोलतो. तू पण आपण कोणालाही बोलू शकत नाही ना की हा प्रोफेशनल आहे. जर त्यातून इन्कम येणार असेल तर तो प्रोफेशन झाला. म्हणजे एक विचारतो आपण तुझं प्रोफेशन काय मी जॉब करतो मी इंजिनियर आहे जॉब करतो तसं ते पैसे येतील तेव्हा प्रोफेशनल क्रिकेट होईल. आणि विचार झाला तर क्रिकेट हा वाढत राहणार आहे क्रिकेट कमी नाही होणार. आणि खर्च बोलायचा तर आता आताची कंडिशन अशी आहे की प्रत्येक प्लेअर आता जिंकून घेतल्याशिवाय येत नाही कोणी असो. म्हणजे तुम्ही फक्त प्रोफेशनल क्रिकेटर बघू नका तुम्ही खालच्या प्लेयर्स जरी फोन केला ना तरी मला खेळायला किती पैसे देणार हे प्रश्न विचारून येतो. त्यामुळे ह्या गोष्टी होतच राहणार. पैसे क्रिकेटमध्ये राहणारच आणि खर्च तर होणारच. कारण 5-6 लाख जरी टुर्नामेंट मध्ये प्राईज असेल तरी 2.5-3 लाख रुपये स्पॉन्सरशिप खर्च होतात.
ड्रायव्हिंग घेऊन सगळं. कारण प्लेयर सगळ्यांनाच पाहिजे ना. एखाद्या बोनसने टीम लागली तर त्याला आवडीचेच प्लेयर लागणार. आणि मग आवडीचे प्लेयर द्यायला पैसे कसं होईल. मी ऐकलं प्लेयरचा रेट कार्ड आहे. मला प्रश्न मी जवळजवळ 2 वर्ष खेळतो मी कधी थांबलेलं आहे. पहिला झालं आता एका बोलाय ना आला पण त्याच्या बॉन्सला अजून दिसत तो समोरच आलाय ना अजून बॉन्सर कोण आहे काय आम्हाला कोण पैसे देतो काय देतो सगळं मॅनेज तोच करतो. मला एक त्याला विचार बॉन्सर कोण आहे सगळे बाहेर स्पॉन्सर ज्या टीमचं नाव असतो ते स्पॉन्सरचं नाव असतोच, ते त्याला पण माहित आहे. फक्त तो स्पॉन्सर कधी दिसत नाही. त्याला स्पॉन्सर दिसला की नयन त्याला दिसणार नाही असं आहे. एवढं गुडला कॉन्फिडन्स 2 वर्ष दुसरा प्राइज पण राहते पहिलं पहिलं तो आन्सर देणार स्पॉन्सरला स्पॉन्सर इकडे घेऊन गेला. काहीतरी प्रॉब्लेम झाला काय तरी झालेलं एका प्लेअर वरून टीम मध्ये आम्ही खेळतच नाही चाललो कारण चालू घेऊन नाही पण काय चाललंय असं असं ते चिडले. योगेशला माझा प्रश्न आहे की खूप कमी प्रमाणात आता माटे आम्हाला डिंगडॉंग संघामध्ये दिसतो. आता तो पुन्हा तो आम्हाला कधी दिसेल याच परफॉर्मन्स आहेत की बराचसे ते हिस्से आहेत की 3 बॉल 18, 2 बॉल 12, 1 बॉल 6 अशा बऱ्याचशा डिंगडॉंग संघाला त्यांनी मॅचेस जिंकून दिलेले आहेत. पण आता तो खूप कमी प्रमाणात आम्हाला डिंगडॉंग संघामध्ये म्हणजे पाहायला मिळतो. तर तो आता पुन्हा कधी आम्हाला दिसेल लवकरात लवकर तुझ्या या डिंगडॉंग संघामध्ये? पण हा सगळ्यांचा प्रश्न आहे की परत बुंबू कधी आपल्याला तो टच वाला की एक 3-18चा किस्सा सांगितला ना, त्या 3-18च्या किस्सामध्ये मी युट्यूब वरती ती क्लिप बघितलेली. आय थिंक जुन्नर साईडला झालेला. नॉस्ट्रायकर धावत येत होता आणि तू त्याला परत मागं पाठवलेलास आणि मग 3 बॉल 3 6 मारून ती मॅच जिंकवली होती. तो 15,000 भेटले बाहेर लेवेच मागले तू 15,000 कुठे नको पैसे कशाला पैसे आणता तुम्ही. तुम्हाला काय वाटतं हे स्वतः करून घेऊन लावला पैसा आहे. येस पंकज स्वतःहून क्रिकेट पासून दूर राहिला, त्याला डिंगडॉंग टीमने दूर नाही गेला. नाही ऍक्च्युअली अलिबाग मध्ये एवढं क्रिकेट वाढलंय, एवढ्या लीग आहे तर ते मी जातो असं नाही असं नाही, पण मी जेव्हा जातो तेव्हा त्यांची टीम ऑलरेडी विन झालेली आहे, टीम खेळवतात जास्ती. असं आता राहिलंही नाही की तुम्ही हे मागे आता एवढं खेळले ते इम्पॉर्टंट नाहीये. आता जी जिंकते टीमला टाइम देतात ते इम्पॉर्टंट आहे. ते बाहेर गेल्यावर तुम्हाला चान्स आहे. आणि मी जवळजवळ किती 20-25 मॅच बाहेर बसलो ना, 20-25 मॅच बाहेर बसलो. योगेश आणि अजून काय बोललो तू सागरवर मुंबईच्या पुढे गेलो आम्ही 4-5 तास. तेव्हा अफजल भाई आणि योगेश बोलतो आता आपण तुला खेळायला भेट. तिकडे खेळायला गेलो 25 मॅच नंतर एका बॅटिंग आली. तेव्हा पण मला होते तिथे पाठवणारे बॅट्समन झालेल्या ते पाठवत होते. तेव्हा योगेश आणि अफजल भाई झाले तू तेव्हा तो मला ती 25 मॅच नंतर एक मॅन ऑफ द मॅच भेट ती मोयाली नाही सागर होती. भोपाळ प्रीमियर लीग झालं तिथे फायनल मारली ती. आणि खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की पंकज जाधव फॉर्म मध्ये काय म्हणून डिंगडॉंग बोलत नाही, असं काही नाहीये. मी पण 2-3 वर्ष फॉर्म मध्ये होतो, पण टीमने कधी असं बोलणं म्हणणं नाही केलं. आणि ह्या प्लेस सगळ्यांच्या लाईफमध्ये येतो, म्हणजे क्रिकेटमध्ये नाही ते गेल्या गोष्टीमध्ये आपल्या लाईफमध्ये 2-3 वर्ष आपल्याला करणारी कामं होत नाही. त्यामुळे त्या गोष्टी आपण फेस करायच्या असतात आणि त्यातून पुढे जायचं असतं. योगेश तुम्हाला प्रश्न विचार, तुम्ही प्रवास बाईक पासून चालू केलात, अगदी रायगड जिल्हा तर पिंजून काढलात, परंतु आज जवळजवळ 22 वर्ष काहीतरी क्रिकेट खेळताय तुम्ही. तुमच्या बरोबरचे काही खेळाडू रिटायरमेंट पण झाले, काही त्यांचं क्रिकेट काही कारणास्तव पण त्यांनी बंद केलं गेलं, परंतु तुमचा हा क्रिकेट जॉब आणि फॅमिलीसाठी वेळ देत आहे, याचं फिटनेस
खेळ मध्ये मध्ये गेल्या वर्षी काही लोक असे पण म्हणायचे की योगेश पेनकर कुठेतरी गायब झाला, परंतु योगेश पेनकर ISPL मध्ये त्याचं काय खेळ आहे तो पाहायला मिळाला आणि त्यांनी स्वप्न पाहिलेले 2 सुप्रीमो चषक आणि ISPL. म्हणजे तुमचा प्रवास जो बाईकवर तुम्ही प्रवास करायचा, मी तुमच्या टीम मध्ये खेळलो देखील 2 ठिकाणी ऍज अ 12 प्लेअर होतो कुठे जाऊ, परंतु त्यांनी मला विकेटच्या स्लिपला ठेवलं होतं. ओके, तर तुम्ही जो बाईक पासून प्रवास केलात अगदी पूर्ण रायगड जिल्ह्याचा केलात, मग सुरुवात पुण्यापासून झाली, मग तुम्ही फिटनेस कशा पद्धतीने तुम्ही जॉब कसं सांभाळताय, आज एवढं तुम्ही चांगल्या मोठ्या हुद्द्यावरती काम करताय, या नवीन खेळाडूंना संदेश काय द्याल आणि तुमच्या बरोबरचे राहिलेले खेळाडू आज क्रिकेट पण थोडेसे कुठे बाहेर गेलेत त्याबद्दल आपण काही चर्चा करू शकता काय? प्रदीप सरांचा हा प्रश्न आहे. प्रदीप सर एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि त्यांना आहे ना कॉमेंट्रीच्या ऑर्डर येतात, प्लस प्रवास करायला लागतो आणि त्यांचं पण वय होत चाललंय. तर त्यांनी त्यांच्या पर्सनल अजेंडासाठी पण विचारलाय की जॉब आणि कॉमेंट्री जसं तुम्ही करता तसं मी कसं मॅनेज करू. प्लीज. तुम्हाला प्रत्येक कोणत्या एखाद्या गोष्टीवर पॅशन असेल तर ती गोष्ट होत जाते आणि सगळ्यात मेन तर एखाद्या उच्च स्तरावर पोहोचायचं असेल तर सॅक्रिफाईस खूप महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. मी आता पावसामध्ये माझ्या मित्रांना पण भेटत नाही कधी कधी, माझा रुटीनच सकाळी 6 वाजल्यापासून चालू होतो आणि त्यामुळे खूप मित्र पण दुरावतात. कधी कधी मॅच असताना कोणाच्या लग्नाला जाता येत नाही, कोणाच्या नातेवाईकाच्या मुलाच्या बारशाला जाता येत नाही, मग त्यांना पण राग येतो की हा आपल्या येत नाही आलं मग आपण पण नाही जायचं. सॅक्रिफाईस खूप करावं लागतं, मित्र गमावे लागतात, कोणची नातेवाईक गमावे लागतात, खूप साऱ्या गोष्टी. फक्त लोकांना वाटतं की या प्रोफेशनल क्रिकेट खेळतात, पैसे कमवतात, एवढे पैसे मागतात, पण या मेहनत खूप आहे. तुम्हाला 10 वाजता मॅच असेल पुण्यामध्ये, सकाळी 7 वाजता बाईकवर जावं लागतं. त्याच्याकडे आता कार आल्या, आधी तर बाईक होती आणि आधी मी शिफ्ट मध्ये असायचो, आता जनरल शिफ्ट मध्ये, आधी शिफ्ट मध्ये असायचो, सुट्टी पण ऍडजस्ट नाही व्हायची. मग मी माझा आधी असं कॅल्क्युलेशन असायचं की 3 तास प्रवास असेल तर मी नाईट शिफ्ट घेऊन जॉबला यायचो. म्हणजे पनवेलला असेल मॅच तर पनवेलवरनं ऑनली फायनल व्हायला लास्टला 6:30-7 वाजता, 7 वाजता निघालो तरी 3 तासात माळला बसून 10ला आंघोळ करून नाईटला जायचो. पुण्याचं पण सेम कंडिशन होती, पण पहिले मी जेव्हा नवीन पुण्याच्या भोरघाटात आधी खूप असे किस्से व्हायचे की आड होतात गाडी वगैरे, त्यामुळे संध्याकाळी 6 वाजले की मी तिथेच थांबायचो. पण माझ्या मित्रांच्या डेअरिंगमुळे माझी पण डेअरिंग वाढली, मग बाईकवरच प्रवास करायचो आणि थंडीचं प्रमाण खूप असायचं तिकडे, त्यामुळे मी थंडी ट्रॅक, खाली शूज, त्याच्यावरती जीन्स, मग टी शर्ट, जॅकेट सगळं पॅक होऊनच जायचं. त्यामुळे सॅक्रिफाईस खूप महत्वाची आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टी फील्डवर जाण्यासाठी आणि मग सपोर्ट पण खूप लागतो तुम्हाला, तुमच्या फॅमिलीचा असेल, जॉबवर असेल, तुमच्या आजूबाजूच्या मित्रांचा असेल, या गोष्टी सगळ्या मॅटर करतात. चांगला होता. मी योगेश जवळजवळ 5-6 महाड सातारा प्रवास केलाय बाईकवरती, त्याच्या एफसीवर, आणि टार्गेट असा असं तर महाबळेश्वर आल्यावर ते बॅगेने सगळे कपडे काढून घालायचे, रात्री प्रवास करायला मी यायला, परत महाडमध्ये आले ते कपडे काढायचो, परत एकदा एफसीवरती तामिली काढणं आणि ह्याची ड्रायव्हिंग तुम्ही बाईक तिथे बघितले नाही, तुम्ही काय ते बघायचं. मॉत का कुवा म्हणजे तुम्ही त्यात खाली टायर आवाज येतात काय तुम्हाला प्लेअर माहिती? हा माहिती. मला झोपत नाही, मला काय नाही, मी कुठं बसतो, मला माहिती आहे ठीक आहे मी झोपतो. तो गाड मारला ना महाबळेश्वर, मी उठलो काय झालंय, तो ओघळ बसलेला. कारण माझ्या ड्रायव्हिंगच्या माझं रिझन आहे त्याचं, कारण मला जॉबवर जावं लागतं, माझी गाडी गडाच्या काट्यावर चालते, मला त्यावेळी मला जावंच लागतं, त्यामुळे मला तशी गाडी चालवावीच लागते, नाही गेलं तर जॉबवर पोहोचू शकत नाही, त्यामुळे माझी फॅमिली आहे. कारण ड्राईव्ह 5 चांगली शिकला नाही डॉन करणं संधी डॉनला कुठेही नाही, तो जो पैसा गाडी चालू. पण मी सांगेन सर्वांना की गाडीत खूप असती सभा. प्रदीप सरांचा प्रश्न खूप चांगला होता. प्रदीप सर चला या तुमच्यासाठी या, तुम्ही दोघी उभे राहा, चला पण प्रदीप सर या झाला जोरदार गाड्या युनिक स्पोर्ट्स रिक्षा झाले, कॅब झाले, 6 करोड आपल्याला शो आणि 20 स्पोर्ट्स कडून आपल्याला 5 झाले, त्या सर्व स्पॉन्सरच्या माहिती आपण प्लीज. मी काय
आम्ही प्रेम मध्ये येऊ का आपण? क्लास झालं पाहिजे. चालण्या युनिक प्रश्न एवढं पण जरा आमचं हे जे स्पॉन्सरनी दिलेलं आहे हे खाली झालं ना तर मला तर बरं वाटेल की यस समजलं. बरं वाटते. चल प्लीज प्रश्न घेऊया. ओके, प्रणीतचा प्रश्न आहे. प्रणीतकडे प्रणीत पाणी येऊन झालाय, तुम्ही दोघे येत आहे म्हणून. आणि पाणी आणि तुमचं एक वेगळं नातं आहे. पंकज दादा, हॅलो. पंकज दादा, मला तुझ्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे. जसं तुला टोपण नावाने माट्या बोलतात तसंच मला गावात पण तुझ्यासारखा ठोल्या नावाने बोलतात टोपण. माट्या बोलण्यासाठी तुझं कारण काय आहे त्यासाठी मला सांग तू. विसरायला पण बोलतात आणि मला एवढी विसरायची सवय आहे ना, योगेशला माहिती आहे. म्हणजे भयानक विसरायची सवय, म्हणजे वस्तू विसरलो, मोबाईल बॅट तर किती वेळा हरवलं योगेशला माहिती आहे. आणि त्यामुळे मला एखादं नाव ठेवलं तो अजून ते तसंच आहे. माटे म्हणजे म्हणतात. तू विसरायचं काय असेल एक स्टोरी तर आवडेल आपल्याला. काय काय सांगितलं सगळ्यात विसरलो. आणि मग एक मी श्रीमंत झालो होतो आता माठ्या बोलतात त्याला, पण ऍक्च्युअल मध्ये याचं निकनेम जे आहे ना ते बंटी आहे. खूप कमी जणांना माहिती आहे. लोक जरी त्याला माट्या बोलत असेल तरी शातीर आहे तो. एका संघ बालकाला विचार माठ्या आहे की शातीर. वा वा वा. बॅटचा पण